हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाच्या जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आणि आज बघा आपण बनवतोय गुढीपाडवा स्पेशल एकदम मस्त होममेड श्रीखंड, आणि तेही मार्केटपेक्षा एकदम चविष्ट, चवदार आणि अगदी सोप्या पद्धतीने. आणि बघा दिसायला एकदम मस्त दिसतंय ना. त्याचसोबत आपण गुढीपाडवा स्पेशल पूर्ण स्वयंपाकसुद्धा बनवत आहोत. तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी शिकायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्कीच ट्राय करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, सुरुवातीला मी दही घेतलेलं आहे. तर दहीसुद्धा होममेड आहे. तर 1 लिटर दुधाचं मी दही बनवलेलं आहे. दूध गरम करून त्यामध्ये थोडंसं मुरवणा करता दही घातलेलं आणि याला एक 5 ते 6 तास ठेवून दिलेलं. त्यामुळे असं एकदम घट्टसर असं दही बनलेलं आहे. तर आता आपण काय करूया, त्याला व्यवस्थित गाळून घेऊया. तर बघा, मी आता एक पातेलं ठेवलं आहे, त्यावरती चाळणी ठेवली आणि त्यावरती कपडा ठेवलेला आहे एक नरम कॉटनचा. त्यावरती आपण काय करूया, सगळं असं दही काढून घेऊयात. बघा, दही किती घट्टसर एकदम मस्त असं झालेलं आहे. अगदी सुरीने कापता येईल. तर अशा प्रकारे सगळं दही आपल्याला काय करायचं आहे, कपड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आणि यापासून आपण जवळ-जवळ अर्धा किलोच्या आसपास श्रीखंड बनवू शकतो 1 लिटर दुधाच्या पासून. तर हे बघा, आता व्यवस्थित सगळं दही मी कपड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आणि याला काय करते ना, असं व्यवस्थित बांधून घेते. म्हणजे काय होईल की आपल्याला याला गाठ मारायला सोपं जाईल. आणि अशा प्रकारे आपण एकदम घरच्या घरी मस्त असं श्रीखंड बनवू शकतो. आणि गुढीपाडवा येत आहे, तर मार्केटमधून आणण्यापेक्षा तुम्ही घरीच ट्राय करा. बघा, एकदम मस्त अशी चवदार, क्रीमी आणि चविष्ट असं हे होतं. तर बघा, आता अशा प्रकारे काय करायचं, आपल्याला व्यवस्थित कपडा टाईट करून घ्यायचा आहे. आणि याला काय करायचं ना, गाठ बांधून घ्यायची आहे, जेणेकरून हे व्यवस्थित एकदम असं टाईट होईल आणि यामधलं जे पाणी आहे ते निघून जाईल. तर तुम्ही याला असं अडकवून ठेवू शकता, म्हणजे आपल्याला मस्त हंकट भेटेल. पण आता माझ्याकडे अडकवण्याची सुविधा नसल्यामुळे मी असंच ठेवत आहे. आणि यावरती आपण झाकण ठेवूयात आणि त्यावरती काहीतरी वजन ठेवून देऊयात. म्हणजे काय होईल की सगळं जे पाणी आहे ते चाळणीने टोपामध्ये पडेल आणि आपल्याला मस्त घट्टसर असं श्रीखंड भेटेल. तर बघा, आता याला मी ठेवून देते कमसे कम 2 ते 3 तास. तर मी ते जवळ-जवळ 3-3.5 तास ठेवलेलं होतं. तर बघा, 3.5 तासाच्या नंतर आपण याला आता चेक करूयात, बघूयात. तर कशाप्रकारे आपलं हे बनलेलं आहे, तर याची व्यवस्थित गाठ करून बघूयात. आणि बघा, जवळ खूप सारं पाणी नाही यामध्ये जमलेलं आहे. हे बघा, म्हणजे बरंच पाणी यामधून निघून गेलेलं आहे. तर अशा प्रकारे. आणि जास्त जर तुम्ही याला 8-10 तास ठेवलंच तर मग आंबट वास यायचा चान्स राहतो. त्यामुळे 3 ते 4 तास इनफ आहेत यासाठी. आता बघा, याची गाठ खोलून मी बघते तर कसं आपल्याला एकदम मस्त घट्टसर असं श्रीखंड आपलं तयार झालेलं आहे, दही तयार झालेलं आहे. तर हे बघा, अशा प्रकारे. आणि बघा किती मस्त घट्टसर असं बनलेलं आहे, है ना? एकदम मस्त घट्टसर. बघा, तर आता आपण याला काय करूयात, काढून घेऊयात. तर मी याला एका बाउलमध्ये काढून घेते. आणि हे जवळ ना आपण अर्धा किलोच्या आसपास बनवलेलं आहे. मार्केटच्या श्रीखंडापेक्षा याची चव एकदम भन्नाट अशी लागते. तर नक्कीच तुम्ही ट्राय करा. तर बघा, आता याला मी ना बाउलमध्ये काढून घेते. हे बघा, अशा प्रकारे सगळं आपल्याला काढून घ्यायचं. बघा किती मस्त घट्टसर असं बनलेलं आहे आणि एकदम क्रीमी आहे. यामध्ये लम्स वगैरे सुद्धा जास्ती नाही आहेत. आणि घरचं रेडीमेड दही आहे, त्यामुळे एकदम मस्त. अजून जर आपण मार्केटमधलं दही वापरलं तर त्यामुळे ते जास्त आंबट असू शकतं किंवा मग त्याला आंबट असा वास येऊ शकतो. तर बघा, आता मी बाउलमध्ये काढून घेतले आणि याला असं थोडंसं फेटून घेते. याला एकदम क्रीमी करायचं आहे, त्यामुळे थोडंसं फेटणं जरुरी आहे. ते 1-2 मिनटं आपल्याला काय करायचं आहे, एका डायरेक्शनमध्ये असं फेटून घ्यायचं आहे. हे बघा, एकदम असं क्रीमी आपल्याला टेक्स्चर पाहिजे. तर बघा, एकदम मस्त परफेक्ट असं फेटून झालेलं आहे. आता यामध्ये मी गोडीसाठी घालते साखर. तर साखर इथे मी 3 ते 4 चमच्याच्या आसपास घालत आहे. तर जेवढं तुमचं दही आंबट असेल त्या अकॉर्डिंग तुम्ही यामध्ये साखर ॲड करा. तर आता हे मी दही ताजं बनवलेलं होतं आणि जास्त आंबट नाही आहे, त्यामुळे इथे मी 4 चमचे साखर वापरलेली आहे, पिठी साखर.
आणि याला पुन्हा फेटून घ्यायचं आहे. बघा एका डायरेक्शनमध्ये मी सगळं मिक्स करते, तर असंच फेटून घ्यायचं आहे. हे आता थोडंसं पातळ दिसते, पण आपण जेव्हा याला स्टोअर करून ठेवणार तर एकदम परफेक्ट होऊन जाईल. तर हे बघा अशा प्रकारे याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि यामध्ये आपल्याला बनवायला जास्त झंझट नाही आहे, एकदम सोपी रेसिपी आहे, अगदी कमी वेळात होते आणि गावी ठिकाणी असंच बनवलं जातं. तर हे बघा असं एकदम मस्तपैकी मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा एकदम फ्लफी असं झालेलं आहे, एकदम क्रीमी असं. तर असंच आपल्याला हवं आहे. आता यामध्ये आपण घालूयात पुढचे जिन्नस. तर यामध्ये आता मी घालते इलायची पावडर. तर 1 इलायची पावडरचा चमचा मी इथे घातलेला आहे. त्यामुळे काय होतं की याची खुशबू मस्त येते. आणि थोडीशी काजू बदाम इथे मी घातलेली आहेत, पिस्ता आणि काजू बदामचे काप. आणि पुन्हा सगळं मिक्स करायचं आहे. हे बघा एकदम चीजी असं मस्त हे टेक्स्चर आलेलं आहे. आता मी दुधामध्ये थोडेसे केसरचे धागे भिजवलेले आहेत, ते इथे घातलेत. तर नाही घातले तरी चालेल, ऑप्शनल आहे. फक्त याने काय होतं की थोडासा फ्लेवर मस्त येतो आणि रंग येतो. तर नाही घातला तरीही चालेल, काही एवढं प्रॉब्लेम होत नाही त्याच्याने. तर हे बघा अशा प्रकारे मग सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी एकदम मस्त. आणि बघा किती मस्त स्मूथ असं हे झालेलं आहे, एकदम जसं आपलं क्रीमी चीज असतं सेम तसं झालेलं आहे. आता याला काय करूयात आपण एका कंटेनरमध्ये काढून घेऊयात. तर मी एक कंटेनर घेतलेला आहे बघा असा स्क्वेअरमध्ये, त्यामध्ये मी सगळं हे ट्रान्सफर करून घेते. आणि हे थोडंसं आता घट्ट होईल जेव्हा आपण याला फ्रीजमध्ये स्टोअर करू. आता असं वाटते थोडंसं पातळ, पण हे व्यवस्थित होऊन जातं. तर बघा असंच सगळं आपण काय करूयात यामध्ये काढून घेऊयात आणि याला सेट करून घेऊयात व्यवस्थित. तर बघा डबा भरून झालेला आहे अर्धा किलोचा. तर एकदम असं मस्त स्प्रेड करून घेऊयात, जेणेकरून एकदम याला मार्केटचा लूक येईल. त्यामुळे असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि सजावटीसाठी तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतील ते तुम्ही यामध्ये ॲड ऑन करू शकता. तर इथे मी काजू बदाम आणि पिस्त्याचे थोडेसे काप वरून घालत आहे, म्हणजे काय होतं की दिसायला मस्त दिसतं आणि एकदम याला मार्केटचा असा लूक येतो. तर बघा असे थोडेसे मी काप घातलेले आहेत. आता यामध्ये आणि काही करायची गरज नाही आहे, एकदम परफेक्टली श्रीखंड आपलं तयार झालेलं आहे. तर झाकण लावलेलं आपण 3 ते 4 तास फ्रीजमध्ये ठेवून देऊयात. तर जर तुम्हाला गुढीपाडव्यासाठी बनवायचं असेल तर तुम्ही 1 दिवस आधीच तयारी करा, म्हणजे व्यवस्थित तुमचं परफेक्टली श्रीखंड असं बनवून तयार होईल. तर हे बघा आता 4 ते 5 तासाच्या नंतर आपलं एकदम मस्त असं श्रीखंड तयार झालेलं आहे. तर आता आपण बाकीचा स्वयंपाकाची तयारी करूया. तर बघा मी पीठ मळून घेतलेलं आहे, जसं आपण नॉर्मली पीठ मळतो. पीठ तर सगळ्यांनाच मळायला येतं, त्यामुळे इथे मी दाखवलेलं नाही आहे. आणि आता त्याच्या आपण लहान लहान पुऱ्या अशा बनवून घेऊयात. तर पुरी मी अशी लाटून घेते आहे. तर तुम्हाला जेवढे छोटे केवढे मोठे जसे साईजचे बनवायचे तसे तुम्ही बनवू शकता. तर हे बघा अशा प्रकारे मी पुऱ्या व्यवस्थित काय करते लाटून घेते. आणि यांना काय करायचं आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. श्रीखंड आणि पुरी गुढीपाडव्याच्या दिवशी एकदम मस्त बेत आहे. तर पुऱ्या आपल्या एकदम मस्त असे बघा लाटून झालेले आहेत, ना जास्त पातळ आहे ना जास्त जाडी आहे. आणि यामध्ये मी सोडा वगैरे काही वापरलेलं नाही आहे. आता तेल गरम झालं आहे, यामध्ये बघा मी पुरी सोडलेली आहे आणि याला मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने कशी मस्त टम फुगलेली आहे बघा. आता याला पलटी करून घेऊयात आणि दोन्ही बाजूने काय करूयात मस्त शेकून घेऊयात. गरमागरम पुरी आपली एकदम मस्त अशी बघा तयार झालेली आहे. आणि याला आपण आता काढून घेऊयात. तर काढून घ्यायचं आहे आणि यामधलं एक्स्ट्रा जे तेल आहे ते सुद्धा काढून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे मी सगळ्या पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत बघा. तर एकदम सगळ्या बघा टम्मे अशा फुगलेल्या आहेत एकदम मस्त. तर चला आता आपण भाजीची तयारी करूयात. यासाठी मी बनवते बटाट्याची पिवळी भाजी. तर त्यासाठी बघा सुरुवातीला मी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घातले, त्यामध्ये जिरा घातलेला आहे आणि राई घातलेली आहे. तर सुरुवातीला राई घालायची आणि मस्त असं याला तडतडून द्यायचं आहे. राई जेवढी मस्त तडतडेल तेवढी फोडणी मस्त बसते. त्यानंतर यामध्ये मी घातले जिरा आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं. तर हे सगळं मस्त असं गरम झालेलं आहे. आता यामध्ये मी घालते कांदा. तर कांदा इथे मी 2 ते 3 कांदे वापरलेले आहेत आणि त्यांना सगळ्यांना आता मस्त परतून घ्यायचं आहे. तर आपल्याला काय करायचं कांदा मस्तपैकी लाल करून घ्यायचा आहे, जेणेकरून की एकदम कांदा मस्त शिजला जाईल आणि भाजीमध्ये कच्चा पण लागणार नाही. त्यामुळे कांदा असा व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे
आणि ते मी हिरवी मिरची वापरलेली आहे. तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग मिरची कमी करू शकता. तर हिरवी मिरची इथे मी घालून घेतलेली आहे आणि मी असे लांब काप करून घेतलेले आहे, जेणेकरून आपण खाताना सहज काढू शकतो. तर इथे मी हिरवी मिरची वापरलेली आहे. मसाला अजिबात वापरला नाही, त्यामुळे इथे मी मिरचीचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे. आता यामध्ये मी घालते 1 ते 1.5 चमचा आलं लसूणची पेस्ट, त्यानंतर किचन किंग मसाला 1 ते 1.5 चमचा, हळद घालते अर्धा चमचा, त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला. बस या व्यतिरिक्त आपल्याला काही जिन्नस घालायची गरज नाही आहे. बघा अगदी कमी मसाल्यामध्ये ही भाजी तयार होते आणि थोडीशी मी इथे ना धने पावडर आणि थोडीशी जिरा पावडरसुद्धा वापरलेली आहे. सगळं व्यवस्थित मसाले परतून घ्यायचे आहेत. आता यामध्ये घालायचे उकडलेले बटाटे. तर बटाटे उकडून मी व्यवस्थित काप करून घेतलेले आहेत, ते इथे घातलेले आहेत आणि सगळे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हे बघा अशा प्रकारे. आणि बघा दिसायला किती मस्त अशी भाजी तयार होते दिसते आणि बनायला पण याला जास्त वेळ लागत नाही, अगदी कमी वेळात बनते. तर आता गॅसचं शॉर्टेज आहे, त्यामुळे तुम्ही झटपट रेसिपी ट्राय करू शकता. आता यामध्ये मी घातले मीठ, तर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि बटाटे शिजायलासुद्धा आपल्याला जास्त वेळ लागत नाही, 3 ते 4 शिटीमध्ये लगेच होतो शिजून बटाटा. आता बघा यामध्ये मी घालते थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. हे बघा अशा प्रकारे. तर ही भाजी बनायला अजिबात वेळ लागत नाही आणि श्रीखंडासाठी पण आपल्याला जास्त गॅसची गरज नाही आहे, त्यामुळे तुम्ही ही रेसिपीसुद्धा ट्राय करू शकता. आता बघा मी झाकण ठेवलं यावरती आणि याला 2 मिनटं फक्त वाफ देऊन घेतलं आहे. बस त्याच्या व्यतिरिक्त शिजवायची गरज नाही आहे. पुन्हा मिक्स करून घेतलं आहे. तर आपली एकदम परफेक्टली अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. आता आपण डाळीची तयारी करूयात. तर बघा मी टोपामध्ये तेल तापायला ठेवलं आहे, त्यामध्ये घालते जिरा आणि राई. त्या राई पहिल्यांदा घालते. राईला व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये जिरा घालायचा आहे. त्यानंतर यामध्ये थोडेसे कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि हे मिश्रण बघा मस्त असं गरम झालेलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे लसूण फोडणीपुरता आणि याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. लसूण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला कांदा. जर तुम्ही साधं वरण बनवत असाल तर कांदा यामध्ये नाही घातला तरी चालेल. तर यामध्ये बघा मी कांदा घातलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे कांदा आणि परतून घ्यायचा आहे मस्तपैकी असा. लाल होईपर्यंत कांद्याला परतायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही जेव्हा डाळ बनवाल ना तर एकदम मस्त चविष्ट अशी होते. आता यामध्ये मी घालते 1 टोमॅटो बारीक चिरून घातलेला. तर तुम्ही इथे हिंगाचा वापरसुद्धा करू शकता, त्याने सुद्धा डाळीची चव येते मस्त. तर बघा मिश्रण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. टोमॅटो शिजवून घ्यायचे आहेत. आता यावरती मी थोडीशी कोथिंबीर घालते आणि याला पुन्हा मिक्स करून घेते अशा प्रकारे. हे बघा मस्त असं मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये मी डाळ शिजवून ठेवलेली ती यामध्ये घालून घेतलेली आहे. तिथे मी मुगाच्या डाळीचा वापर केलेला आहे. मुगाची डाळ मी शिजवून घेतलेली होती आणि त्यामध्ये थोडीशी हळद घातलेली होती. तर ती इथे घालून घेतली आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि बघा डाळ मस्त अशी आपण फोडणीला घातलेली आहे. आता याला मस्त उकळून द्यायचं आहे. तर बघा याला 2 मिनटं उकळी काढायची आहे बस, त्या व्यतिरिक्त करायची गरज नाही आहे. 1-2 मिनटं फक्त डाळीला असे उकळी काढून घ्यायचे. तर बघा डाळ आपली तयार झालेली आहे. थोडीशी मी यामध्ये वरनं कोथिंबीर घातली. मस्त परफेक्टली आपली डाळ तयार झालेली आहे आणि आपली गुढीपाडव्यासाठी रेसिपी एकदम मस्त सगळी तयार झालेली आहे. तर चला तर आपण आता प्लेटिंग करूयात. तर बघा मी प्लेट घेतलेली आहे. आता प्लेटमध्ये सगळे जिन्नस वाढते. तर सुरुवातीला मी डाळ घेतलेली आहे, त्यानंतर बटाट्याची भाजी, त्यानंतर भात घेतलेला आहे, सफेद भात. त्यानंतर आपण आता इथे घालतोय नेक्स्ट जिन्नस. तर मी इथे आता पुरी घेते. तर जेवढ्या तुम्ही खातात 2-3 जेवढ्या तुम्हाला आवडतील तेवढ्या तुम्ही पुरी घ्या. पुरी बघा एकदम मस्त मऊ लुसलुशीत झालेली आहे. त्यानंतर इथे मी पापड घेतलेला आहे. आता आपण थोडंसं इथे लोणचं घेऊयात, म्हणजे एकदम परफेक्ट अशी आपली व्हेज रेसिपी तयार झालेली आहे, व्हेज थाळी तयार झालेली आहे बघा. आणि त्याचबरोबर मी एक वाटी घेतलेली आहे, ज्यामध्ये आपण श्रीखंड घेणार आहोत. तर बघा फायनली मी तुम्हाला श्रीखंड दाखवते कसं बनलेलं आहे. हे बघा एकदम घट्टसर असं श्रीखंड बनलेलं आहे, एकदम जसं मार्केटचं बनतं ना अगदी तसंच बनलं आहे बघा.
आणि दिसायला बघा किती मस्त दिसतंय. तर एकदम परफेक्टली आपली गुढीपाडव्यासाठी थाळी तयार झालेली आहे. एकदम प्युअर व्हेज थाळी आहे. तर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. या गुढीपाडव्याला नक्कीच ही श्रीखंडची रेसिपी ट्राय करा. आणि तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. चला तर मग भेटूयात नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.